नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज. खरोळा जिल्हा परिषद सर्कलमध्ये आपण फिरत आहेत. विविध गावांना गाठीभेटी देत आहेत आणि काय नेमके विकासाचे मुद्दे या ठिकाणी चर्चेले जात आहेत, कोणत्या विषयावर नेमकं राजकारण होत आहे हे आपण पाहण्याचा इथं प्रयत्न करत आहोत. आपण या ठिकाणी भारतीय काँग्रेस पार्टी म्हणजे काँग्रेसच्या वतीनं सौ रुपालीताई विलास भोसले या अधिकृत उमेदवार आहेत काँग्रेसच्या, आणि ती संपूर्ण टीमसुद्धा या ठिकाणी आहे, जे विविध विषय घेऊन त्यांचा इथं जाहीरनामा आणि हे पॉम्पलेटसुद्धा माझ्या हातामध्ये आहे. तर पायाभूत सुविधा, शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न, शिक्षण, महिला सबलीकरण, बरेचसे महत्त्वाचे विषय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आपल्यासोबत इथं सर आहेत, भोसले सर. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. सर, काय नेमके मुद्दे घेऊन आपण आता या मतदारसंघामध्ये फिरत आहोत? नेमके मुद्दे गेली 25 ते 30 वर्ष झालं हा विरोधी भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. गेली 20-25 वर्ष झाले इथून जिल्हा परिषदचा उमेदवार लोक निवडून देत आहेत. पण ज्या लोकांनी जसा प्रतिसाद त्या उमेदवाराला दिला, अद्याप कसल्याही प्रकारची इथं कसलीच म्हणजे विकास कामे असतील, आरोग्य असेल, शिक्षण असेल, कसल्याच प्रकारची आपण जर मतदारसंघात फिरलात तर आपल्या लक्षात येईल की मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद मेंबरने किती कामं केली आणि जिल्हा परिषद मेंबरनी काय कामं केली पाहिजेत हे आणखी मला वाटतं त्यांना कळाले का नाही कळाले. कारण जर आपण गेलात, आज खरोळ्याला 2 शाळा आहेत जिल्हा परिषद माध्यमातल्या, तर त्या दोन्ही शाळेत जर तुम्ही गेलात तर त्याचा प्रूफ पण मी तुम्हाला दाखवतो की त्या शाळेमध्ये अक्षरशः महिला मुली जे आहेत शिक्षण घेतात कन्या शाळेमध्ये, त्यांच्या बाथरूमची जरी व्यवस्था तुम्ही बघितली, शौचालयाची जर बघितली, तर ती व्यवस्था एवढी म्हणजे हे झालेली आहे, दुरावस्थेत आहे, खराब दुरावस्थेत. म्हणजे या लोकप्रतिनिधीची मानसिकता किंवा एक साधं शौचालय सुद्धा त्यांनी व्यवस्थित बांधू शकत नाहीत. पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्य असेल, ॲम्ब्युलन्स असतील, उपकेंद्राच्या माध्यमातून सुविधा असेल, हे अशा सुविधा ज्या आहेत, खेळायचे ग्राउंड असतील. आज तुम्ही प्रत्येक गावात जर गेलात तर स्मशानभूमीचे बरेच प्रश्न उद्भवतात, तर स्मशानभूमी नाही. अशा अनेक प्रश्न आहेत की इथं फक्त आणि फक्त प्रश्नच आहेत, सोयी कुठल्या आणि कसल्याच प्रकारच्या झालेल्या नाही. त्याच्यामुळं मी माझ्या जाहीरनाम्यामध्ये म्हणजे माझ्या मिसेस सौ रुपाली विलास भोसले या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेच्या समोर आलेल्या आहेत आणि मी माझ्या येणाऱ्या पंचवार्षिक कार्यकाळामध्ये त्या काय करणार आहेत हा त्या जाहीरनाम्यामध्ये टाकले. आपण शिक्षण, महिला बचत गट असतील, महिला बचत गटासाठी मीटिंग हॉलची सुविधा असेल, भवन असेल, किंवा जे काही महिलांच्या समस्या असतील ह्या सोडवण्याचा प्रामाणिक जो प्रयत्न आहे तो आम्ही येणाऱ्या काळात करणार आहोत आणि येणाऱ्या काळात जनता सांगणार आहे की जनता कोणाच्या पाठीमागे आहे. ठीक आहे. मग आता सध्या लातूर महानगरपालिकेच्या निवडणूक झाल्या. आपण पाहतो महाराष्ट्रभरामध्ये रिझल्ट भारतीय जनता पार्टीचे लागले, परंतु लातूरमध्ये काँग्रेसचं, याचा परिणाम ग्रामीणमध्ये दिसेल असं वाटते का तुम्हाला? हो, सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळं त्याच्यात कसलीच आणि काहीच शंका नाही. आज आपण बघू शकता की स्पष्ट बहुमत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला मिळालेलं आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळात जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, यावरही काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला सांगू इच्छितो. तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न असा आहे की या माध्यमातून, या बातमीच्या माध्यमातून या खरोळा सर्कलमधील जनतेला, मतदार बंधूंना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता, काय सांगू इच्छिता? मी जनतेला एवढंच आवाहन करू इच्छितो की आपण गेली 25 वर्ष झालं विरोधी पार्टीचा जिल्हा परिषद मेंबर निवडून देत आहात. आपण त्याची विकास कामे बघितलेली आहेत, त्यांनी कुठल्या माध्यमातून आणि कशी कामं केलेली आहेत. त्यामुळे मी काही सांगायची गरज नाही लोकांना की त्यांनी कामं केलीत का नाही केलीत. तर येणाऱ्या काळात प्रामाणिकपणे काम करून जो काही नागरिकांचा प्रश्न असेल, रस्ता, नाली, आरोग्य, पाणी, हा सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. यासाठी तुम्ही येणाऱ्या 5 तारखेला हाताच्या पंजावरती मतदान करून बहुमताने आम्हाला निवडून द्यावे आणि एक काम करण्याची युवकांना संधी द्यावी, मी एवढी या माध्यमातून आपल्या सर्व जनतेला विनंती करतो. आपल्यासोबत गावातील आणखी एक नागरिक आहेत. सर, काय नाव आहे आपलं? मी मंचक अच्युतराव राऊतराव. माझ्या मंडळी 2015ला या गावच्या सरपंच राहिलेल्या होत्या आणि 2014ला, 2014 आज 26 चालू आहे. कमीत कमी हा कालावधी बघा, हा कालावधी जर बघितला तर लोकांच्या लक्षातच नाही की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन असतात. 2014ला आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघातून सुरेंद्रभैया यांची निवड लोकांनी बहुमताने करून दिली. पण योगायोगाने 2016 साली एवढा मोठा भीषण दुष्काळ होता, त्या दुष्काळाच्या झळा सर्व जिल्ह्यांनी बघितलेल्या आहेत. तर जिल्हा परिषद मेंबर म्हणून त्यांनी खरोळ्याच्या जिल्हा परिषदच्या लोकांची पाण्याची कसलीही व्यवस्था किंवा कुठलाही पुढाकार घेतला नाही. मुंबईच्या एका फाउंडेशनच्या माध्यमातून आमचे एक बंधुराज आहेत सूरज अनंत राऊतराव, यांच्या माध्यमातून कमीत कमी 6.5 ते 7 लाख रुपयाचा निधी फाउंडेशनच्या माध्यमातून फक्त आणि फक्त लोकांच्या पाण्यावर खर्च करा.
आमचे नेते आदरणीय विश्वासराव काका देशमुख यांनी सुद्धा स्वखर्चातून कमीत कमी 5 टँकरच्या माध्यमातून गावाला पाणी पुरवठ्याचा विषय केलेला आहे. त्यानंतर मी असेल, आमचे उपसरपंच प्रशांत भरबडे असतील, आम्ही टंचाईमधून असेल किंवा समाज कल्याण सामाजिक न्याय विभागातून असेल, दलित वस्ती सुविधेतून असेल, असे कमीत कमी 26 बोरवेल गावामध्ये पाडून बायाच्या कमरेवरची घागर कमी करण्याचं काम आम्ही या ठिकाणी केले. जे काम जिल्हा परिषद मेंबरला करायला पाहिजे होतं ते त्यांनी नाही केलं, ते आम्ही केलं. आता एवढं मोठं गाव आहे, आमच्या गावामध्ये स्मशानभूमीची खूप मोठी अडचण होती, कसलीही स्मशानभूमी नव्हती. आमच्या गावावर लिंगायत समाजाचे खूप मोठे अनंत उपकार आहेत की त्या लोकांनी आमच्या गावासाठी 4 एकर जागा स्वतंत्र स्मशानभूमीसाठी दिलेली आहे. त्या ठिकाणी मग आम्ही 2017 साली एक स्मशानभूमीचं शेड जिल्हा परिषदच्या माध्यमातून उभं केलेलं आहे. नागरी सुविधेच्या माध्यमातून आमच्या प्रशांत भरबडेंनी 10 लाख रुपयाचा निधी आणला. जे काम जिल्हा परिषद मेंबरनी करायला पाहिजे होतं ते त्यांनी नाही केलं. आज जे शॉपिंग कॉम्प्लेक्स दिसतंय 50 लाख रुपये DVDPच्या माध्यमातून आम्ही बांधकाम करून ग्रामपंचायतच्या माध्यमातून आज 40 लोकांना त्याचा रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. त्यानंतर याच दुकानगाड्याच्या माध्यमातून ग्रामपंचायतला मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाली व त्या उत्पन्नातील वाढीमुळं लोकांना पायाभूत सुविधा देत असताना कुठलीही अडचण निर्माण होत नाही आहे. जी कामं जिल्हा परिषद मेंबरनी करायला पाहिजे होती ती कुठलीही कामं आज मी काल परवा त्यांची बाईट बघितली की बाबा तीर्थक्षेत्र असेल, आमच्या गावामध्ये आमच्या गावाला खूप मोठा इतिहास आहे. 5 जिवंत समाध्या आमच्या गावामध्ये आहेत. त्यापैकी 2 तीर्थक्षेत्र आहेत. त्या तीर्थक्षेत्राचा दर्जासुद्धा आदरणीय वैजनाथदादा असतील, आदरणीय अमित साहेब असतील, आदरणीय धीरज साहेब असतील यांच्या माध्यमातून दिला गेला. आज ते सांगतायत की आम्ही दत्त मंदिरच्या तीर्थक्षेत्राला सोलार सिस्टीम दिली, पण तुम्ही सोलार सिस्टीम जरी दिली असली तरी ती सोलार सिस्टीम बसवण्यासाठी त्या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचं काम आमचे नेते आदरणीय अमित साहेबांनी केलेलं आहे. त्यानंतर आमच्या इथं दुसरं एक तीर्थक्षेत्र आहे पांढरी, त्या ठिकाणी आपण जाऊन बघू शकता. त्या ठिकाणी सभागृह असेल, भक्तनिवास असेल, पूर्ण मंदिरापासून नदीपर्यंतचं पूर्ण कॉन्क्रिटीकरण मी माझ्या माध्यमातून केलेलं आहे. जे काम की जिल्हा परिषद मेंबरचं असतं, कुठल्याही प्रकारचं काम त्यांनी जिल्हा परिषद मेंबर म्हणून या खरोळा गावामध्ये केलं नाही आहे. ठीक आहे. मग ते बोर काही पाडले असं पण त्यांचं नाही, त्यांनी फक्त इलेक्शन झाल्यानंतर 1 बोर पाडलाय. 1 बोर पाडलाय ती मान्य आहे मला, पण आम्ही 26 बोर पाडून गावच्या पाण्याचा प्रश्न 100% निकाली लावण्याचं काम केले. त्यानंतर MGPच्या माध्यमातून 2016 साली आम्ही पाईपलाईन PUC होती पूर्ण हस्ती करण्याचं काम. येत्या काळामध्ये 40 वर्ष खरोळ्याला पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही याची गॅरंटी आज आम्ही तुम्हाला या कॅमेऱ्याच्या समोर सांगतोय. तो एक विषय. आणि त्याच्यानंतर कोविडमध्ये कुणीही घराच्या बाहेर निघत नव्हतं. त्यावेळेस आमचे 50 मित्र कंपनी मिळून आम्ही ते पाईपलाईन दुरुस्त करून गावाला पाणी आणण्याचं काम केलं. स्वच्छतेचा प्रश्न थोडा स्वच्छतेचा प्रश्न 100% आहे. स्वच्छतेचा प्रश्न 100% आहे. तर स्वच्छतेच्या प्रश्नावर जेवढी ग्रामपंचायत तेवढं लोकांनीही त्याच्यामध्ये स्वतः सुधारणा केली पाहिजे. त्यांनी स्वच्छतेच्या माध्यमातून कुठलंही काम केलेलं नाही. आज डम्पिंग ग्राउंड असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल किंवा नागरी सुविधेच्या माध्यमातून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता असेल, आम्ही दलितांची सुद्धा स्मशानभूमी आम्ही आमच्या माध्यमातून केलेली आहे, जे की काम त्यांचं आहे. आज ते सांगतायत 10 वर्ष सुनील गायकवाड साहेब, आदरणीय श्रंगारे साहेब हे भाजपचे खासदार म्हणून इथून निवडून गेले. त्यांचा 1ही रुपयाचा निधी मी चॅलेंज करतोय, 1ही रुपयाचा निधी खरोळा गावामध्ये खासदार फंड म्हणून मिळालेला नाही. आम्ही आपल्या देशाचे अर्थमंत्री पी चिदंबरम साहेब यांच्याकडून 20 लाख रुपये आणून रामगली ते माळेगली हा पूर्ण रस्ता करण्याचं काम केलं. आपले राज्यसभेचे खासदार कुमार केतकर साहेब यांच्या माध्यमातून 10 लाख रुपये आणले. आज हायमस्ट असतील, हे ह्या ठिकाणी लोकांना माहिती आहे या ठिकाणी तळं होतं, हे सुद्धा आम्ही क्लीन करण्याचं काम आमच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यांना सांगायला कुठलाही विकासाच्या मुद्द्यावर ते काहीही बोलू शकत नाहीत. ते खोटं बोल पण रेटून बोल अशी त्यांची परिस्थिती आहे. त्यामुळं खरोळा गावानं ठरवलं आहे आणि वारं फिरलं आहे. यावेळेस पंजा म्हणजे पंजा. 25 वर्ष त्यांची कायम सत्ता होती. 25 वर्षाच्या कार्यकाळात त्यांना कसलाही विकास करता आलेला नाही.
ठीक आहे. 25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कसलाही विकास करता आला नाही आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे काही कामं या ठिकाणी झाली ते सगळे कामं आपल्याला इथे त्यांनी समजून सांगितली. शेवटचा प्रश्न आपण इथे घेऊयात. एक तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतं एकंदरीत या सगळ्या राजकारणामध्ये काय नेमकं होतं असं? मुळात मी खरोळा गावचाच आहे. आमच्या खरोळा रेणापूर तालुक्यामध्ये खरोळा हा सगळ्यात मोठा गट आहे असं मला वैयक्तिक वाटतं. आज 25 वर्ष झालं जिल्हा परिषद उमेदवार हा एकाच गावचा आहे सर. त्या संदर्भातून बोलायचं म्हणजे जिल्हा परिषद अंतर्गत जे काही कामं होतात ते कामं कोणते आहेत हे त्यांना अजून माहितीच नाही. 25 वर्ष झालं. त्यांना जर आम्ही एक तरुण युवा वर्गाने सर्वांनी मिळून जर प्रश्न विचारला की बुवा जिल्हा परिषद अंतर्गत येणारे तुम्ही एक 5 कामं आम्हाला सांगा. मागच्या वेळी मी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती की जिल्हा परिषद मेंबरनी आमच्या खरोळा गटाच्या मोजून 5 कामे सांगावी आणि प्रत्येकी कामाची 1000 रुपये बक्षीस मी माझ्यातर्फे देणार होतो. सांगायचा उद्देश असा की आम्ही विकासावर जर बोललं की समजा बुवा गावामध्ये तुम्ही काय विकास केला आहे तर तुम्ही आमदार फंडातून आणलेला जो निधी आहे तो आमदार फंडातला निधी जर सांगून तुम्ही गावातील जनतेसोबत जर तुम्ही धूळफेक करत असाल हे कुठंतरी चुकीचं आहे. आणि तुम्ही सुशिक्षित उमेदवार आहात तो आपला वैयक्तिक आपल्याला टीका कुणाची करायची नाही. पण सांगायचं म्हणजे 25 वर्षामध्ये जे काय आमचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन आत्ताची स्थिती पाहू शकता. तिथे शौचालय नाहीत. सध्या इमर्जन्सी जर समजा डिलिव्हरी करायची असली तर तिथं शस्त्रक्रियेसाठी जे काही सामान लागणार आहे ते लगेच हात झटकतात आणि म्हणतात की तुम्ही लातूरला हाला ॲम्ब्युलन्स वगैरे सुविधा आहे. तो विषय वेगळा. पण स्टाफ जो पाहिजे इथं इमर्जन्सीला तो इथं स्टाफ नाही आहे. आणि जिल्हा परिषद कन्या शाळा इथं आपल्या बाजूलाच आहे. आता आपण पाहू शकता की शाळेमध्ये जी काही लहान बाळं आहेत किंवा मुलं आहेत त्या लहान मुलांना जर समजा शौचास जाण्यासाठी स्वच्छता हा प्रकारच नाही आहे सर. मुली अक्षरशः सांगतात की समजा जायचं जरी असेल तर त्यांना दुर्गंधी येते. मग लहान मुलांनी किंवा मुलींनी कुठं जावं हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे त्या माध्यमातून. आता आमची अपेक्षा अशी आहे की तरुण एक नव्या उमदार आता आर्वी गावचे माजी सरपंच आपल्यासोबत आहेत विलासजी भैया भोसले यांनी आर्वी गावाला एक विकासाचं मॉडेल बनवलेलं आहे. आपण आर्वीमध्ये कधी गेला असाल आपल्याला लक्षात आलं असेल आर्वीमध्ये एवढा सुंदर विकास झालेला आहे. रस्त्याचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, लाईटीचा प्रश्न असो, ह्या काही सर्व गोष्टीचा त्या सरांना अनुभव आहे. आमचे उमेदवार एकदा निवडून आले की परत 5 वर्षालाच आम्हाला दिसतात. त्यानंतर आम्हाला गावाला शिवला दिसत नाहीत. आणि जर आमच्या गावचा विकासच पाहायचा म्हणलं तर तो तुम्हाला दिवसा पाहावं लागेल किंवा संध्याकाळी पाहायचं असेल तर आमच्या इथं पददिव्याला लाईटच नाही साहेब. खरं सांगायचं म्हणजे. तर अशा विविध मागण्या आहेत. तरुणांना रोजगारी मिळावी. त्यानंतर जे काही आमचं नाली प्रश्न असेल, स्वच्छताबाबत जे काही प्रश्न असतील ही आमची मागणी आहे. आणि नक्कीच ते ह्यावेळेस काँग्रेस पक्षाकडं कौल आहे सर्व जनतेचा आणि तो आमचा प्रश्न मार्गी लागेल ही आम्हाला खूप इच्छा आहे. ह्या हिशोबानं चालतं. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, बरेचसे मुद्दे आहेत. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ह्या निवडणुका आहेत. पक्षाकडून विरोधी पक्षाकडून एकमेकावर टीका होतात, आपापले मुद्दे मांडले जातात. या सगळ्यामध्ये जनता हुशार आहे. जनता ठरवेल की याच्यामध्ये काय नेमकं योग्य आहे, काय अयोग्य आहे आणि जो योग्य तो कौल या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी खरोळा, रेणापूर.